नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील माटेगाव या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी हे गाव गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड तिन्ही तालुक्याचे बाउंड्रीवर आहे. परंतु या भागांमध्ये याकडे लोकप्रतिनिधींचं अत्यंत दुर्लक्ष दिसतंय. माटेगाव ते कसाबखेडा फाटा हा रस्ता सुद्धा एकदम खराब झालेला आहे. तो व्हीलर सुद्धा चालणं मोठं मुश्किल झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ज्या कामं झालेले ते सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले. काही महिन्यापूर्वीच देवपुरी फाटा ते माटेगाव या रस्त्याचं काम डांबरीकरण झालेलं आहे. अवघ्या 3.5 महिन्यातच किती 300 ठिकाणी गड्डे पडलेले आहे आणि फुटतूट झालेली आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे याला जबाबदार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिटी कंट्रोल, गुण नियंत्रक शाखा हे या कामाला जबाबदार असतात. आणि संबंधित जे ठेकेदार आहे त्यांच्यावर विशेष जे संबंधित अधिकारी या कामाच्या ठिकाणी एक सुद्धा अधिकारी आता कर्मचारी उपस्थित राहत नाही. म्हणून हे काम निकृष्ट दर्जाचे होते आणि याची पनिशमेंट, याची शिक्षा ग्रामस्थांना भोगावी लागत आहे. आता आणि एक तर मंजुरी शासनाची मिळतच नाही रस्त्याला, आणि मिळत नसल्यामुळं हे काम वारंवार सुद्धा होत नाही. हे काम अत्यंत म्हणजे सांगता येत नाही अशा शब्दात इतक्या दुर्दशा कामाची झालेले. आपल्यासोबत ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून आपण थोडक्यात मनोगत जाणून घेऊ या रस्त्याबद्दल. नाव काय तुमचं? माझं नाव बशीर फकीरा पटेल, गाव? शेतकरी संघटनेचा सर्कल अध्यक्ष तथा शाळे समितीचा अध्यक्ष, राहणार माटेगाव. हे जे आपण रोड पाहिला, ह्या रोडची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याच्याबद्दल आपण काय सांगू शकता? सर, इथं आम्हाला बोलायची लाज वाटते. फक्त 50 दिवस सुद्धा ह्या रोडाची दशा अशी झाली का 50 दिवस सुद्धा हा रोड टिकलेला नाहीये. अशी दशा झाली का आम्ही मोटरसायकल जर घेऊन गेलो तर 2-3 जागी आम्ही पडलो या ठिकाणी. या रस्त्यावर असे खड्डे झालेले. सर, आता तुमच्याकडे हे लोकप्रतिनिधी, आमदार, जिल्हा परिषद सदस्य हे येऊन पाहिलं नाही का यांनी काही? सर, इकडे त्यांनी एक दौरा सुद्धा मारला नाही. आमदारांनी मारलं ना, जिल्हा परिषदच्या सदस्यानं सुद्धा मारलेलं नाही. एक राऊंड सुद्धा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आलेले नाही आमच्या रोडवर. आता यांनी सांगितलं की ह्या रोडकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, आमदार यांनी आतापर्यंत पाहिलेलं नाही आणि हे काम निकृष्ट झालं. 50 दिवसात 50 लाखाचं वाटोळा करणारे हे प्रतिनिधी लोक आहेत. आणि अजून आपल्या सोबत एक गावकरी सुद्धा आहे. भाऊ, नाव काय तुझं? दीपक. पूर्ण नाव सांग ना. दीपक ज्ञानेश्वर सूर्यवंशी. गाव कोणतं? राहणार माटेगाव. माटेगाव. या रस्त्याबद्दल किंवा तुमच्या गावची अशी दुर्दशा आहे याच्याबद्दल तू काय सांगू शकतो? आमचं गाव एक सगळ्या हायवेच्या मध्ये. आमचे चौकोन रस्ते आमचे खराब आहे. म्हणजे रस्त्याच्या संदर्भात माटेगावच नव्हे तर काल सुद्धा आम्ही पळसखेडा ते मनोर त्या रस्त्याची सुद्धा दुर्वस्था झाली. बोरसर ते टाकळी ते जळगाव म्हणजे कन्नड तालुक्यात एकंदरीत रस्त्याची अत्यंत दुर्वस्था झाली. आणि याकडे लोकप्रतिनिधीचं 100% दुर्लक्ष झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे 100% बरीचशी जनता लोकप्रतिनिधीवर नाराज आहे. आपल्यासोबत नाव काय तुमचं? शेख फारुख अहमद, माटेगाव. माटेगावचे. या रस्त्याबद्दल आता आपण पाहिलंय, चित्रीकरण केलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ते 3.5 महिन्यात तुटलं साहेब. मग तुमच्या तिथले सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी काम चालू असताना त्याकडे बघितलं नाही का? आता ते सांगता नाही येणार ना मला बघितलं किंवा नाही बघितलं. आता त्यांचं काम आहे ते. ठीक आहे. या ठिकाणी बरीचशी अशी माहिती सुद्धा दिलेली आहे. आणि हे काम पुन्हा व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा क्वालिटीचं व्हायला पाहिजे असे सुद्धा ग्रामस्थांची मागणी आहे. KB न्यूज साठी LV पवार. नमस्कार. स्टॉप.